तो शाहिरी वाङ्मयाचे वेगळेपण किंवा उद्दिष्ट. तर शाहिरी वाङ्मयाची निर्मिती ही त्या काळाची खऱ्या अर्थाने गरज होती आणि म्हणून त्या पद्धतीचं साहित्य शाहिरी वाङ्मयाने निर्माण केलं. मुलुकगिरीवर युद्धावर निघालेला सरदार शिपायाच्या मनात विरंगुळा देण्यासाठी शाहिरी वाङ्मयामध्ये लावणी आली. तर त्या सरदारांनी शिपायांनी गाजवलेल्या पराक्रमाचे, शौर्याचे पोवाडे गाण्यासाठी व इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी डफावर गरजत पोवाडे अवतरलेले सुद्धा आपल्या या ठिकाणी पाहावयास मिळतात. दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगत असताना शाहिरी वाङ्मयात मराठी मुळ्या माणसाची मने या ठिकाणी जागृत झाली आणि त्यांचे मराठी भावनासुद्धा या साहित्यातून व्यक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल पोवाडे आणि लावण्या यांना फार प्राचीन अशी परंपरा आहे, परंतु यांचा प्रवाह खरा वेगाने विकसित झालेला जर केव्हापासून दिसत असेल तर तो शिवशाहीपासून ते पेशवाई अखेरपर्यंतच्या काळापर्यंत दिसून येतो. यामध्ये अनंत फंदी, परशुराम, राम जोशी, प्रभाकर, होणाजी बाळा या शाहिरांनी तत्कालीन समाजातील अभिरुचीला ओळखून अशा प्रकारचं लेखन केलं आणि आपली कवने लिहिलेली लक्षात येतात. इतिहास आणि साहित्य या दोन गोष्टी राष्ट्राच्या संस्कृतीच्या द्योतक असतात. साहित्यात हे सामाजिक राजकीय स्थितीचे प्रतिबिंब जाणवते, त्यामुळे साहित्य हे एका अर्थी सांस्कृतिक इतिहासच असतो. शाहिरी वाङ्मयात मराठ्यांचा इतिहास आणि महाराष्ट्र संस्कृतीचा परिचयसुद्धा या ठिकाणी होतो. त्यामुळेच श्री केळकर शाहिरी वाङ्मयातील पोवाड्यांना मराठ्यांचा काव्यमय इतिहास असं मानतात. शाहिरी वाङ्मयात तत्कालीन समाजमन व त्या मनावर असलेल्या धर्माचा पगडा, धार्मिक वातावरण या सर्वांचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला पाहावयास मिळते. सण, उत्सव, विधी, दैव, देवता, आचार, विचार इत्यादींचे उल्लेख या वाङ्मयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. शाहिरी वाङ्मयात व्यापक जीवनदर्शनसुद्धा पाहावयास मिळते. शाहिरी वाङ्मयावरून मराठी तत्कालीन समाजातील जाती व्यवस्था पाहायला मिळते. जाती, नातेसंबंध, कुटुंब व्यवस्था, व्यक्तीचे परस्पर नातेसंबंध, जनसामान्यांच्या आवडीनिवडी, चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा यांचं चित्रणसुद्धा बारकाव्यांनी शाहीर आपल्या शाहिरीमध्ये या ठिकाणी टिपत जातात आणि त्यामुळे शाहिरी वाङ्मय सर्व समाजाचा आरसा बनलेला आपल्याला सांगता येतं. शाहिरी वाङ्मयामध्ये पोवाड्यातून, लावण्यातून विविध प्रदेशाचे मुलखाचे उल्लेखसुद्धा आपल्याला जाणवतात. मराठ्यांचे घोडे आटकेपार उधळले, नर्मदा तटीचे तट यावरून भौगोलिक आणि प्रादेशिक विषयाचाही आपल्याला परिचय या ठिकाणी होताना दिसतो. शाहिरी वाङ्मय हे रंजनासाठी निर्माण जरी झाले असलं किंवा हे जरी खरं असलं तरी शूरमर्दाचा पोवाडा शूरमर्दाने गावा आणि ऐकावा यासाठीही ते निर्माण झाले आहे. पोवाड्यातून वीररसाचा उत्कर्ष साधत, पराक्रमी पुरुषाचा पराक्रम सांगत जनसामान्याच्या पौरुषत्वाला आव्हान ते करतात. त्यांच्यातील क्षात्रतेत जागवितात, म्हणजे शाहिरी वाङ्मय लोकजागृतीही करतात असं आपल्याला सांगता येतं. आशय, रचना आणि अभिव्यक्तीचे नानाविध संदर्भ शाहिरी वाङ्मयामध्ये येत असल्यामुळे शाहिरी वाङ्मय हे वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर शाहिरी वाङ्मयातला महत्त्वाचा प्रकार येतो पोवाडा. शाहिरी वाङ्मय म्हटले की लावण्या असा एक अर्थ आपल्याकडे लावला जातो किंवा लावणीच आपल्या डोळ्यासमोर येते. याला कारण म्हणजे शाहिरी वाङ्मयात लावणी या रचना प्रकाराची संख्या खूप अधिक आहे. लावणीची संख्या पोवाड्यापेक्षा अधिक आपल्याला दिसून येते आणि पोवाड्यापेक्षा लावणी लोकप्रिय होण्याचं एक अजून कारण म्हणजे लावणीतील शृंगारिक वर्णन रसिकांना भुरळ पाडतं, आकर्षित करून घेतं किंवा चटका लावतं. असं जरी असलं तरी शाहिरी वाङ्मयात लावणी आणि पोवाडे या रचना प्रकारांचा समावेश मुख्यतः होतो. हे दोन मुख्य प्रवाह मानले जातात. शाहिरी वाङ्मयात उपलब्ध पोवाड्यांची संख्या 300च्या आसपास आहे. लावणीच्या मानाने ही संख्या जरी कमी असली तरी पोवाड्याचे ऐतिहासिक व वाङ्मयीन दृष्टीने मौल या ठिकाणी अधिक आहे असे आपल्याला सांगता येते. पोवाड्यात वीर, पराक्रमी, गुणसंपन्न व कर्तृत्वान व्यक्तीचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, त्यांनी केलेल्या कामगिरीचा परिचय या ठिकाणी करून दिला जातो. पोवाडे खऱ्या अर्थाने स्तुती करणारे असतात, तर प्रतिपक्षाची वाटेल तेवढी निंदा, टवाळी करणारे सुद्धा असतात. शूर, पराक्रमी व्यक्ती, रोमहर्षक घटना किंवा प्रसंग यातून शाहिराला या ठिकाणी प्रेरणा मिळत जाते.
ही शाहीर मंडळी तत्कालीन समाज जीवनाशी एकरूप झालेली आपल्या लक्षात येते. त्या काळात असलेल्या गुणसंपन्न कर्तृत्वसंपन्न व्यक्तीचा त्याच्या मनावर ठसा उठणे स्वाभाविकच होते आणि या साहजिक गोष्टीमुळे या थोर व्यक्तीच्या आदराचा कौतुकाचा विषय या पोवाड्यामध्ये एका आपुलकीनं या ठिकाणी आला आणि तितकीच आत्मीयता त्यामध्ये वाटत राहिली. त्यामुळे अपयश पराजय यापेक्षा शाहिरांनी रोमहर्षक उदात्त प्रसंगावरच आपली कवने म्हणजे कविता लिहिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. त्या पोवाड्याचं स्वरूप काय आहे तर पोवाडे हे एक प्रकारचे कथाकाव्य आहे. पोवाड्याची रचना वेगवती असते आणि पोवाड्यात नाट्यात्मकता आपल्याला दिसून येते. पोवाड्याच्या प्रारंभी देवदेवतांना नमन केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कथानिवेदन प्रसंगाच्या माध्यमातून हळुवारपणे टिपल्या जातं. नमनानंतर पोवाड्याच्या विषय किंवा आशय सांगितला जातो. हुबेहूब प्रसंग वर्णन करण्यात शाहिरांचा फार मोठा हातखंडा असतो आणि अशा प्रसंग निर्मितीतून शाहीर वातावरण निर्माण करीत साभिनय कथा सांगत जातो. पोवाड्याचे स्वरूप सांगत असताना विका राजवाडे म्हणतात, पोवाडे पद्य असून गद्येही असतात. चंपू काव्याच्या सदरात सुद्धा पोवाडा मोडतो. पोवाडा हे एक केवळ श्राव्य काव्य नव्हे तर दृश्य काव्यसुद्धा या ठिकाणी आहे आणि म्हणून पोवाडे हे एक प्रकारचे नाटक असते. त्यात अनेक पात्र असतात. पोवाड्याचे विशेष पाहत असताना या ठिकाणी पोवाड्यात थोर व्यक्तीच्या पराक्रमाचं वर्णन आलेलं असतं. वीररस हा पोवाड्याचा प्रमुख रस असतो. पोवाडे हे लोकजागृतीचं कार्य करत असतात. पोवाड्यात तत्कालीन राजकीय सामाजिक ऐतिहासिक परिस्थितीचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. पोवाड्यात कथा विस्तारासाठी एका पदबंधासाठी एक चौक निर्माण केलेला असतो आणि या चौकात ओळीचे व व्रताचे बंधन कुठलेच पाळलेले दिसत नाही. पोवाड्याच्या शेवटी शाहीर स्वतःचा उल्लेख करत असतो. पोवाड्यातील नाट्यात्मकता आणि सादरीकरणाची सुलभता यामुळे हे पोवाडे लोकाभिमुख होतात, लोकांना आवडतात. पोवाड्यात अनेक प्रतिमांचा आणि प्रतीकांचा वापर केला जातो. त्यामुळे घटना प्रसंग आणि व्यक्तिचित्रणाला उठावदारपणा येतो. साभिनय कथानिवेदन आणि कथावस्तूची प्रसंगाची कलात्मक मांडणी यामुळे पोवाड्यातील व्यक्ती आपल्याला जिवंत वाटतात. खटकेबाज आणि हृदयस्पर्शी व तेवढेच आवेशयुक्त संवाद रसिकाच्या मनाचा वेध घेतात. चित्रमय चित्रण करण्यातही शाहीर कसदार आपल्याला पाहायला मिळतात. पोवाडा हा प्रवाह शिवकाळात मान्यताप्राप्त ठरला असला तरी त्याची जडणघडण यादव कालापासूनच होत गेलेली लक्षात येते. शिवकाळ ते पेशवे काळ या काळात पोवाडा बहरास आलेला होता. राम जोशी प्रभाकर यांनी आपले पोवाडे अधिक लालित्यपूर्ण केले आणि त्यामुळे त्यात रसपरिपोष व काव्यात्मकता उतरू लागलेली दिसून येते. उदाहरणार्थ तानाजीच्या पोवाड्यातील प्रसंग, रायबा बोले बाबा आले माझ्या लग्नाला, पालखीपाशी धावत आला मुर्दा बाबाचा पाहिला, किंवा पानिपतावरील पोवाडा या रामसखा या शाहीर भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर जनावरं पशुपक्षी देखील कसा शोक करू लागले ते अतिशय प्रत्ययकारी शब्दात त्यांनी मांडलेले आहे. भाऊसाठी झुरती पाखरं जंगलाची पाखरं, राघू मैना आणि कबूतर टाहो करती फार, कुणीकडं गेला र आमचा मनोहर, सपन झालं खरं. अशा प्रकारे पोवाड्यांची रचना गोंधळ घालण्याच्या प्रकारातून पुढे विकसित झाली असावी असे अभ्यासकांचे मत आहे. गोंधळात पुराणकथा असते. कालांतराने पुराणकथा लोप पावली आणि फक्त पराक्रम व्यक्तीचं वर्णन तेवढं या ठिकाणी घेण्यात आलं. म्हणून पोवाड्यातील धावती ओघवती रचना, ओघवती भाषा वीर रसाची निर्मिती करताना आपल्याला दिसून येतं. ऐतिहासिक घटना प्रसंगातील जो भाव, जी भावना शाहिरांना भावली, मनात ठसली आणि ठसठसली त्याचेच विषय शाहिरांनी आपल्या कवनामध्ये घेतले. पोवाडा लेखन करताना शाहिरांनी ऐकीव माहिती, कल्पना, विलासाची मदत काही अंशी घेतली आणि आपल्या पूज्य व्यक्तीचे अतिशयोक्तिपूर्ण वर्णन त्यांनी केले किंवा ते तशा प्रकारे आढळते. पोवाड्यातून शाहिरांनी आदर्शांची, नीतिमूल्यांची पूजा केलेली आपल्या लक्षात येते आणि त्याचबरोबर तमाम महाराष्ट्रातील मराठी भाषिक श्रोत्यांच्या वीरत्वाला आणि राष्ट्रीय भावनेला त्यांनी आवाहन केलेले पाहावयास मिळते. त्यामुळेच पोवाड्यांना काही अभ्यासक शिवकाळ आणि पेशवे काळातील राष्ट्रीय कविता असं म्हणतात. शाहिरांनी केलेली पोवाड्याची निर्मिती ही जरी स्वतंत्र असली तरी उत्स्फूर्त मात्र नाही. त्याचे हे लेखन करण्याच्या कुणाच्या तरी आज्ञेवरून त्यांनी केले आहे. बखरीसारखेच ते या ठिकाणी दिसून येते.
किंवा पोटासाठी तरी ते झालेले असावे असेही म्हटले जाते. पोवाडा लिहिल्यामुळे राजा, वजीर, सरदार आपापल्या आपल्याला काही बक्षीस देतील या भावनेतून त्यांनी अशा प्रकारची कवने लिहिली असावीत असंही एक मत अभ्यासकांमध्ये या ठिकाणी दिसून येतं. अफजल खान वधाचा पोवाडा लिहिणारा शाहीर पोवाड्याच्या शेवटी काय म्हणतो? शिवरायांनी इनाम घोडा बक्षीस दिला, शरभर सोन्याचा तोडा हातात घातला. असा हा प्रवाह पेशवाईच्या अखेरीस थांबलेला दिसून येतो. राष्ट्रातील पराक्रमी पुरुषाचा पराक्रम संपला की शाहिराच्या वाणीतील ओझेही संपली. इंग्रजांच्या राजवटीत वाङ्मय गुणांनी युक्त असे पोवाडे कमी लिहिले गेले. प्रभाकर आणि परशुराम हे 2 शाहीर इंग्रजी राजवटीपर्यंत जिवंत होते, परंतु त्यांची वाणी या कालखंडामध्ये फिकी पडली. फक्त पोटासाठी इंग्रज अधिकाऱ्यांची स्तुती स्तोत्रे गाण्याची पाळी या शाहिरांवर आली असं आपल्याला या ठिकाणी सांगतात.